दुसऱ्या मधला हा चौथा दिवस. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत. तसेच आम्हाला लाभले गेलेले GTC लाईव्ह दरम्यान प्रेक्षक त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत 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 या क्रीडा नगरीमध्ये. दरम्यान आजच्या दिवसातील हा सामना रंगतो आहे रातांदेळ वर्सेस आकाश कसारा. सॉरी, धामणी वर्सेस आकाश कसारा. नक्कीच नाणेफेकी या सामन्याची बघायला गेली तर नाणेफेकी जिंकली त्या आकाश कसारा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय त्या धामणी संघाला. नक्कीच फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आहे. धामणी संघाकडनं स्ट्राईक एंड वरती अजय न स्ट्राईकला आहे तर समाधान. दरम्यान गोलंदाजी मार्गवर गोलंदाज बोलावला गेलाय श्याम. दरम्यान पुढील चेंडू. ओ पहिला चेंडू नक्कीच लोर फुलटॉस चेंडू होता परंतु बीट केला गेलाय. नक्कीच कोणताही मोठा फटका मारू दिला नाही. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. दरम्यान आकाश कसारा संघाकडनं या गोलंदाजाची श्याम यांची दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते नक्कीच. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येते या सिटीचा आउट 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 आणि झटका बसते त्या धामणी. नक्कीच सुरेले संगीत ऐकवताना आमचे DJ मास्टर सर्व प्रेक्षकांची मन मात्र जिंकतायत. गेले 4 दिवस खूप सुरेख प्रेक्षकांची मन जिंकताना आमचे DJ मास्टर रोहित. तसेच आम्हाला इथे आज आगमन झालंय जे खर्डी कसारा विभागामध्ये एक नामवंकित असे DJ मास्टर आमचे योगेश यांचं सुद्धा आज आगमन झालं आहे. नक्कीच त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन या कसारा प्रीमियर लीग मध्ये. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ सुरेख चेंडू आहे. नक्कीच सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षण मात्र सुरेख होत आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. नक्कीच इथे एक धाव समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या मदतीने नक्कीच इथे धामणी संघाचं अकाउंट ओपन होत आहे. तसेच वैयक्तिक सुद्धा अमोल्याचं अकाउंट ओपन होत आहे. या 3 आतापर्यंत या षटकातील हा तिसरा चेंडू होता. तिसऱ्या चेंडूवरती मात्र संघाचं अकाउंट ओपन होत आहे. दरम्यान अमोल्याच्या रूपानं नक्कीच कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं श्याम यांचं. बघायला गेलं तर हे षटक स्लॉगचं असताना सुद्धा सुरेख गोलंदाजी केली जाते. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे. नक्कीच लेग शॉटच्या दिशेने भिडकावला गेलाय. चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेगला. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख होईल जोपर्यंत फेकी केला जात नाही चेंडू तोपर्यंत मात्र फलंदाजांनी धावून पळून इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 3 धावा. एक अतिशय सुरेख हा सामना असेल आणि दोन्ही संघांसाठी दर्जेदार आणि महत्त्वपूर्ण सामना असेल. दरम्यान पुढील चेंडू. ओ आता मात्र स्टेप आउट खेळलेला हा चेंडू. नक्कीच चेंडू मात्र जाते सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषा पार चौकार. डीजे नक्कीच बघायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली होती. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल मिळाली होती. चौथ्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या होत्या. चौथ्या चेंडूवरती मात्र प्रहार करायला भेटला होता. 5व्या चेंडूवरती चौकार मिळाला होता. परंतु या 6व्या चेंडूवरती मात्र सिंगल मिळत आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. बघायला गेलं स्लॉगचं षटक होतं. एक महागडं षटक म्हणून ठरतं जे हाणामारीचं षटक म्हटलं जातं. त्या षटकामध्ये मात्र बघायला गेलं तर धावसंख्या काढली गेली ती 8 धावा.
नक्कीच क्रिकेट आहे, इथे काही होऊ शकतं. आयुष्यात जर सफल व्हायचं असेल तर कष्टाला पर्याय नसतो, आणि इथे जर जिंकायचं असेल सामना तर कष्ट करावे लागतील त्या दोन्ही संघाला. शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला. दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 8 धावा. नक्कीच या क्रिकेटमध्ये हरला तरी चालेल पण मैदान गाजवता आला पाहिजे. हरला जरी चालेल तरी मैदान गाजवता आला पाहिजे, पण मग समोर कोणीही असू द्या नाव एकूणच घाबरला पाहिजे. असा मात्र खेळ ज्याला खेळता आला या क्रिकेटमध्ये तोच या जगामध्ये इतिहास घडू शकतो. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. नक्कीच रणनीती मात्र फलंदाजाची अतिशय सुरेख असेल. शेवटच्या पहिल्याच चेंडूवरती सिंगल धाव मिळत आहे. एक हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. नक्कीच चेंडू गेला तर डिक्लेअर झोनकडे. फलंदाजांना सुद्धा माहित आहे एक सुंदर फलंदाजी केली होती गेल्या सामन्यामध्ये. शेवटपर्यंत संघर्ष करत राहिला तो फलंदाज आणि सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता त्या गेल्या सामन्यामध्ये अमोल याला. नक्कीच समाधान यांना सुद्धा माहिती आहे एक सुरेख फलंदाजीचा नमुना प्रदर्शित केला होता. नक्कीच स्ट्राईक मात्र त्यांना द्यावी लागेल आणि हेच मात्र मैदानामध्ये घडतं आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. गोलंदाजी मार्कवर लखन आहे. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. नक्कीच चेंडू मात्र जाते पॉइंटला. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल त्या धामणी संघाला. आतापर्यंत बघायला गेले तर पहिलं षटक हाताळलं होतं ते श्याम याने 8 धावा खर्ची केल्या होत्या. दरम्यान प्रगतीपथावरती हे दुसरं षटक असताना 2 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाजाला लखन यानं नक्कीच कौतुक करावं लागेल. स्लॉगचं षटक असताना सुद्धा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू समाधान साडी. ओ आता मात्र उंच मारण्याच्या नादात मात्र इथे फलंदाज बीट होत आहे. कोणतंही कनेक्शन बघायला भेटलं नाही दरम्यान बॅट अँड बॉल मध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच गोलंदाजाचं मी कौतुक करेन. गेलं 3 चेंडू हाताळले गेले या षटकातील. पहिला चेंडू बघायला गेला सिंगल मिळाली, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल मिळाली, परंतु थोडीशी रणनीती बदलती मात्र या गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक अचूक टप्प्याने चेंडू टाकला गेला. सीधा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती बदलाव बघायला भेटतो या गोलंदाजाकडनं लखन याच्या रूपानं. नक्कीच हीच रणनीती असेल तर शेवटपर्यंत. ओ आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता परंतु चेंडू मात्र हवेत आहे. नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स सुरेख क्षेत्ररक्षण होते दरम्यान मंगेशाच्या रूपानं. परंतु जोपर्यंत फील्ड होत नाही चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत मात्र फलंदाजांनी धावून पळून इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 12 धावा. बघूया पुढील चेंडू समाधान साडी. ओ पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू कव्हरला. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे आणि एका धाव समाधान मानावं लागतंय. नक्कीच समाधान मात्र एक समाधानकारक इथं फलंदाजी करता आहे. नक्कीच त्यांना सुद्धा माहित आहे यस शेवटचा चेंडू आहे या षटकातील. एक नौका फलंदाज आहे आपल्या जोडीला. नक्कीच फलंदाजी सुरेख केली होती गेल्या सामन्यामध्ये. मी मागे सुद्धा म्हटलं होतं तोच मात्र आता फलंदाज लेफ्ट हँड बल्लेबाज आहे ज्यानं गेला सामना एक हाताने लढवून पूर्णपणे सामना जिंकला होता. तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवरती जात आहे अमोल. बघूया तितपत हा गोलंदाज ज्याला अनुभव आहे या मैदानाचा. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख चेंडू होता परंतु हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. नक्कीच षटक संपत आहे मात्र या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 14 धावा. नाना जाधव कुठे असतील यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धामणी संघाची धावसंख्या बघायला गेली तर स्कोरबोर्डवरती लागली गेली 14 धावा. जवळजवळ बघायला गेले तर 7.00च्या सरासरीने धावा काढल्या जातात या मैदानामध्ये. गेले 2 षटक संपले आणि धावसंख्या झाली ती 14 धावा. आता मात्र
थोडीशी रणनीती बदलावी लागेल एका गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहे आशिष, ज्यानं सुरेख आतापर्यंत कामगिरी आहे या आकाश कसारा संघाकडनं. आशिष यांची दरम्यान गोलंदाजी मार्कवर बोलावलं गेलं. आशिषला नक्कीच रणनीती मात्र वेगळी आखली जात आहे इथे या आकाश कसारा संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर आशिष, दरम्यान पुढील चेंडू. ओ, पहिल्याच चेंडूवरती त्रिफळा जीत होता. यष्टीचा छेद केला जातो, भेद केला जातो. तेच मात्र ओळखलं त्या गोलंदाजानं की ह्या यार्कर शिवाय आपल्याला विकेट मिळू शकत नाही. आणि तेच मात्र हा गोलंदाज करताना एक यार्क लाईनने चेंडू टाकला होता आणि सफलता मिळाली त्या गोलंदाजाला. आशिषाला नक्कीच कौतुक करेन मी त्या गोलंदाजाचं. एक रणनीती आखली, नक्कीच 2 षटक हाताळले गेले आणि त्यानं मात्र ओळखून होता तो एक यार्क लाईन आपल्याला टाकावा लागेल. आणि पहिला चेंडू यार्क लाईनने टाकला आणि सफलता मिळाली त्या गोलंदाजाला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ, सुरेख फटका आहे, लेग साईडच्या दिशेने भिडकावला गेलाय. चेंडूला नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे सीमेरेषेकडे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असतील फलंदाज. नक्कीच इथे 2 धावा मिळत आहे. एका धावाची रणनीती होती परंतु इथे 2 धावा मिळत आहे. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं परंतु 2 धावा मिळाल्या त्या धामणी संघाला. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 16 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली होती गोलंदाजाला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्ची करतोय. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. मुकेश साडी. हो, आता मात्र गोलंदाज मात्र लेंथ भरकटतोय आणि पंचांचा इशारा ते यस इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव मिळते आणि चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोनकडे. एकूण 2 धावा मिळतात या चेंडूवरती. नक्कीच बोनस रूपामध्ये या 2 धावा मिळतात धामणी संघाला. इथे मात्र एक धाव बॅटने मात्र मोठा संघर्ष करून काढावा लागते परंतु बोनस रूपाने मात्र हा गोलंदाज 2 धावा देतो आहे. नक्कीच पूर्णपणे फायदा मिळतो आहे धामणी संघाला. दरम्यान पुढील चेंडू. हो, आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. आता मात्र संधी निर्माण केली स्वतः गोलंदाजानं. एक सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि धन्यवाद. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. स्वतः गोलंदाजाच्या पाऊल थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण झालं आणि झटका बसला त्या धामणी संघाला. समाधान याच्या रूपानं. एक थोडासा हताश निराश हा फलंदाज. मी म्हटलं होतं या क्रिकेटमध्ये एखादा झेलबाद झाला किंवा त्रिफळाचीत झाला तरी काय नाही वाटत परंतु रन आउट झाला तेव्हा मात्र पूर्णपणे फलंदाजाची हताश होतो, निराश होतो आणि हेच काय मैदानामध्ये घडलं. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ, सुरेख चेंडू होता. नक्कीच ब्लॉक होल्ड मध्ये टाकला होता. नक्कीच फलंदाजी मात्र सुरेख होती. फटका सुरेख होता आणि त्या फटक्यावरती मात्र इथे 2 धावा येत आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 22 धावा. नक्कीच तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक. दरम्यान स्ट्राईक एंड वरती बघायला गेले तर मुकेश या षटकातील शेवटचा चेंडू. मुकेश साडी.
ओ सुरेख फटका आहे पुन्हा एकदा चेंडू मात्र येतोय लॉंग ऑफला. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण होतं. एका धावावर समाधान मानावं लागेल त्या धामणी संघाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 23 धावा आणि ते 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल या 3 षटकानंतर. आणि डीजे मास्टर आम्हाला विनंती असेल आपण एक सुरेल संगीत ऐकायचं आहे सर्व प्रेक्षकांना. हॅलो हॅलो माईक चेक. नक्कीच इथे ड्रिंक्स ब्रेक संपतोय 1 मिनिटासाठी होता. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 23 धावा. 3 गडी बाद 23 धावा. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बोलावला गेलेस श्यामला. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे नक्कीच. चेंडू मात्र जाते 30 यार्ड सर्कलमध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे मिड विकेटला. परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल त्या धामणी संघाला. यदि तन और मन में संतुलन है तो जीवन में सफलता अवश्य मिलेगी. यदि तन और मन में संतुलता है तो जीवन में अवश्य सफलता जरूर मिलेगी. हार वही की होती है जो संतुलन खो देता है. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे नक्कीच. चेंडू मात्र जात आहे डीप मिड विकेटला. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख झालं लखन्याच्या रूपानं. परंतु धावून पडून मात्र फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 26 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू गणेश सहाडी. ओ सुरेख फटका आहे नक्कीच. मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे 30 यार्ड सर्कलमध्ये. आणि एका धावावर समाधान मानावं लागेल पुन्हा एकदा धामणी संघाला. नक्कीच प्रत्येक एका धावेसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे त्या धामणी संघाला. नक्कीच बघायला गेलं तर समोरचा संघ हा एक तुल्यबल्ल संघ आहे. एक फलंदाजीचा भरणा म्हणून ओळखला जाणारा हा संघ कसारा विभागामध्ये आकाश कसारा. ओ आता मात्र सुरेख फटका आहे नक्कीच. चेंडू मात्र हवेत आहे आणि चेंडू आरपार सीमापार षटकार. डीजे नक्कीच मला जे म्हणायचं होतं ते मात्र आता मात्र त्या फलंदाजांना करून दाखवलं की समोरचा संघ जो हा तुल्यबल आहे नक्कीच मोठा धावांचा डोंगर उभारावा लागेल जर जिंकायचं असेल तर. तेच मात्र फलंदाजांना केलं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू.
ओ पुन्हा एकदा सुरेख फटका आहे आणि पंचांचा इशारा ते नो चेंडू. ओ नक्कीच दिवाळी संपली परंतु बोनस रूपामध्ये धावा येत आहेत. 2 धावा मिळत आहे. एक धावून पळून पूर्ण केली आणि एक नोची एकूण 2 धावा आल्या. नक्कीच प्लस पॉइंट असेल या धामणी संघाकडे. 2 धावे मिळत आहेत. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या बघायला गेलं तर धावसंख्या लागली गेली 35 धावा. 35 लॉस ऑफ 3 विकेट्स धामणी टीम. नक्कीच आता मात्र सुरेख रणनीती आखली जाते धामणी संघाकडनं. दरम्यान पुढील चेंडू फ्रीड चेंडू. ओ सुरेख फटका होता. फ्रीड चेंडू होता परंतु चेंडू मात्र जाते डिक्लेअर झोनकडे 2 धावेसाठी. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 37 धावा. दरम्यान पुढील चेंडू. ओ आता मात्र ब्लॉक ऑन होमला ते चेंडू होता आणि निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. इथे कोणतीही धाव येत नाही. नक्कीच इथे आमचे तटस्थ पंच आम्हाला दर्शवतायत षटक संपताय. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर बघायला गेले धावसंख्या लागली गेली 37 धावा. जवळजवळ बघायला गेलं तर 9.25च्या सरासरीने धावा काढल्या जात आहेत दरम्यान धामणी संघाकडनं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 37 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर बोलावलं गेलं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होता है एकनाथ. एक सुरेख परफॉर्मन्स आहे आतापर्यंत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत आहेत या आकाश कसारा संघामध्ये. तसेच बघायला गेलं तर एक उत्कृष्ट पंचांची भूमिका पार पाडत असतात या शहापूर तालुक्यामध्ये. आज मात्र गोलंदाजीचा धुरा सांभाळत आहेत दरम्यान आकाश कसारा संघाकडनं. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत आहेत. बघूया या षटकातील पहिला चेंडू मुकेश साडी. ओ सुरेख फटका. नो चेंडू पंचांचा इशारा येतो आहे. नक्कीच चेंडू मात्र येतो सीमारेषेकडे. लॉंग ऑनला नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख झालं मंगेश यांच्याकडनं परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. नक्कीच इथे पुन्हा एकदा बोनस रूपामध्ये मात्र धावा येतात. गोलंदाज मात्र ओव्हर स्टेप होत आहे आणि पुन्हा एकदा फ्रीड चेंडू असेल पुढील चेंडू. पहिला चेंडू होता. नक्कीच गोलंदाज ओव्हर स्टेप झाला आणि तटस्थ आमचे पंच मी वारंवार तर सांगतो आम्हाला लाभले गेलेत. विजय सर नक्कीच सुरेख पंचगिरी करताना एक तटस्थपणा दाखवतायत. दरम्यान पुढील चेंडू फ्रीड चेंडू. ओ सुरेख फटका आहे. नक्कीच स्ट्रेट ड्राईव्हला चेंडू येत आहे. नक्कीच लखन धावतायत. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात इथे आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. नक्कीच गुड रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल दरम्यान गणेश आणि मुकेशाच्या रूपानं. नक्कीच फ्रीड चेंडू होता. नक्कीच मात्र 2 धावा मिळत आहे. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या बघायला गेले धावसंख्या झाली ती 42 धावा. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे थोडस मात्र मिसफील्ड होत आहे आणि चेंडू सीमा रेषा पार. नक्कीच मोठा प्रहार बघायला भेटला दरम्यान मुकेशाच्या रूपानं आणि थोडस मिसफील्ड होत आहे. गोलंदाजाला साहजिक अशी थोडस कॉन्फिडन्स मात्र ढासळून देत आहेत ते क्षेत्ररक्षक. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे. पुण्याचे चेंडू मात्र जातोय सीमेरेषेकडे. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आहेत
आणि इथे दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा मिळत आहेत. 2-2 4-4 धावा मिळत आहेत. नक्कीच सुरेख खेळ खेळला जातोय. दरम्यान धामणी संघाकडनं गेले 3 सामने झाले आणि तिन्ही सामना जिंकलाय तो धामणी संघ. हा चौथा सामना आहे. नक्कीच सुरेख संघ म्हणून ओळखला जाईल या कसारा खर्डी विभागामध्ये. दरम्यान पुढील चेंडू हो आता मात्र लोअर फोल्डचा चेंडू होता. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिडकावला गेलाय. चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेगला. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात इथं दुसरे धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. प्रत्येक चेंडूवरती इथे 2-2 धावा काढल्या जात आहेत. नक्कीच प्लस पॉईंट असेल धामणी संघाकडे. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा येत आहेत. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 50 धावा. हाफ सेंचुरी लगावली गेली त्या धामणी संघानं आणि सुरेख फलंदाजी बघायला भेटते. दरम्यान गणेश असेल मुकेश असेल अतिशय सुरेख. त्यांना सुद्धा माहिती आहे समोरचा हा तुल्यबल संघ आहे ज्या संघामध्ये फलंदाजीचा भरणा म्हणून ओळखला जातो या कसारा खर्डी विभागामध्ये तो आकाश कसारा संघ. जर आपल्याला जर जिंकायचं असेल तर मोठं टार्गेट सेट करावं लागेल त्यांच्या समोर आणि हेच मात्र करताना हा धामणी संघ. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओ आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू मात्र जाते डिक्लेअर झोनच्या रूपाकडे एका धावेसाठी. नक्कीच इथे एक धाव मिळते त्या धामणी संघाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 51 धावा. नक्कीच मोठे टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. बघूया एका चेंडूवरती किती धावा जमा करताय हा धामणी संघ. नक्कीच स्ट्राईक एंडवरती आता मात्र स्ट्राईक रोटेट होत आहे आणि स्ट्राईक एंडवरती गणेश असेल. शेवटचा चेंडू या फर्स्ट इनिंगचा षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच चेंडू मात्र हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक धावताय. सुरेख झेल टिपला जातोय आणि ते झटका बसतोय त्या धामणी संघाला. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, ठरलोय आज सक्सेसफुल, सक्सेसफुल. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, ठरलोय आज सक्सेसफुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. धन्यवाद डीजे. कसारा 11 संघाचा कर्णधार तसेच बेलवडे संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान यापुढील होणारा सामना कसारा 11 वर्सेस बेलवड. दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच आता मात्र हा सामना रंगला आहे धामणी वर्सेस आकाश कसारा. नक्कीच बघायला गेलं तर नाणेफेकी झाली होती त्या सामन्याची आणि नाणेफेकी जिंकली होती त्या आकाश कसारा संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं त्या धामणी संघाला. दरम्यान 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 51 धावा काढल्या गेल्या आणि 52 धावाचं टार्गेट सेट केलंय त्या आकाश संघापुढे. दरम्यान धामणी संघानं एक मोठं आणि मापक आव्हान असेल कारण की या संघाची तुलना केली गेली तर एक भरघोस असं भरणा आहे फलंदाजीसाठी म्हणून ओळखला जातोय. परंतु तितकंच गोलंदाजीचं सुद्धा भरणा आहे या धामणी संघापुढे. आतापर्यंत 3 सामने जिंकले गेलेत आणि या शेवटचा सामना असेल त्यांचा. नक्कीच आतापर्यंत सुरेख कामगिरी आहे. एकही सामना गमावला नाही त्यांनी. नक्कीच फलंदाज सुद्धा गेलेत आकाश कसारा संघाकडनं. नक्कीच रणनीती मात्र वेगळी दिसत आहे आकाश कसारा संघाकडनं.
जवळजवळ आपण दोन सामने पाहिले तर ओपनिंग साठी जे फलंदाज येत होते ते आता मात्र थोडस रणनीती चेंज करत आहेत. स्ट्राईक एंड वरती असेल मंगेश आणि नॉन स्ट्राईकला असेल मात्र एकनाथ. नक्कीच रणनीती चेंज आहे. नक्कीच त्यांना सुद्धा माहित आहे धावांचं डोंगर मात्र थोडस मोठं ठेवलं आहे त्या धामणी संघानं आणि लगेच रणनीती चेंज केली. ओपनिंग साठी आले तर मंगेश आणि एकनाथ. बघूया गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. षटकातील पहिला चेंडू. हो हलक्या हाताने खेळण्याच्या प्रयत्नात होता फलंदाज परंतु बीट होत आहे फलंदाज. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू होत आहे. नक्कीच सुरुवात मात्र सुरेख म्हणावं लागेल धामणी संघाकडनं. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू, कोणतीही धाव दिली नाही. गोलंदाजाचं मात्र मी कौतुक करेन. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे संजय. पहिला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक सुरेख टप्पा होता, सुरेख लेंथ होती आणि हलक्या हाताने खेळण्याच्या प्रयत्नात होता फलंदाज परंतु इथे कोणतीही धाव देत नाही. नक्कीच आता मात्र थोडस रणनीती चेंज होत आहे. ओ सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू मात्र जातोय सीमारेषाकडे. क्षेत्ररक्षक धावताय पूर्णपणे जीव की प्राण करून. नक्कीच इथे चित्त्याच्या वेगाने धावला तो क्षेत्ररक्षक. नक्कीच इथे 2 धावा मात्र वाचवल्या गेल्या त्या क्षेत्ररक्षकाकडनं. नक्कीच प्रोत्साहित होत असेल गोलंदाज. आपला प्रत्येक खेळाडू हा एक जीव की प्राण म्हणून खेळला जातो इथे आणि हेच कारण असतं त्या कॉन्फिडन्स वाढवण्याचं गोलंदाजाचं. दरम्यान धामणी संघाकडनं अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होते दरम्यान अवियाच्या रूपानं आणि बेलवाडी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. दरम्यान पुढील चेंडू. ओ आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने भिडकावण्याच्या प्रयत्नात होता. 30 यार्ड सर्कल मध्ये मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. मी म्हटलंच होतं जर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर आपल्याला क्षेत्ररक्षण आणि झेल सोडणं हे मात्र मैदानामध्ये झालं नाही तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढेल. नक्कीच आतापर्यंत बघायला गेलं तर 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाजानं संजय याने. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणेन. एक उत्कृष्ट आणि इथे नामवंकित असे फलंदाज आहेत ओपनिंग साठी आलेत एकता कसारा संघाकडनं. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू मात्र जातोय सीमेरेषेकडे. नक्कीच डीप मिड विकेटला चेंडू जातोय. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत इथे फलंदाज आणि इथे दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. नक्कीच गुड रन इन बिटवीन विकेट म्हणावी लागेल. दरम्यान मंगेश आणि एकनाथ त्याच्या रूपानं आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या बघायला गेले तर 5 धावसंख्या लागली गेली स्कोरबोर्ड वरती. नक्कीच स्लॉगचं षटक असतं. खूप हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं आणि हाणामारीचं षटक सोपवलं गेलंय त्या संजयकडे. अतिशय सुरेख कामगिरी. दरम्यान पुढील चेंडू. ओ आता मात्र फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मोडला गेलाय चेंडूला आणि 30 यार्ड सर्कल मध्ये पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण होते दरम्यान राकेशाच्याकडनं आणि एका धावावर समाधान मानावं लागेल त्या आकाश कसारा संघाला. नकुश आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं. ओ सुरेख फटका होता परंतु चेंडू मात्र जाते डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी. नक्कीच आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं आणि पुढची परीक्षा कोणती असते याची कल्पना सुद्धा नसते आणि आपण कॉपी करू शकत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका मात्र वेगळी असते आणि या क्रिकेटमध्ये सुद्धा असंच काहीच होतं. प्रत्येक क्षण हा वेगळा असतो. ती मात्र प्रश्नपत्रिका जाणून घ्यावी लागते आणि तसा खेळ खेळला जाऊ त्यानंतर खेळ खेळला जातो. बेलवंत संघाने आपलं निर्णय कळवला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं आहे. नक्कीच पहिलं षटक हाताळलं गेलं त्या संजय यांच्याकडनं. जवळजवळ बघायला गेलं तर 7 धावा खर्च केल्या. नक्कीच सुरेख षटक म्हणावं लागेल. हाताळलं गेलं संजय यांच्या कडनं. केवळ 7 धावा दिल्या. स्लॉगचं षटक एक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. 7 धावा खर्च केल्या. दरम्यान आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवर अजय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवताना आपल्या धामणी संघाकडनं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू.
ओ हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू नक्कीच इथे डायरेक्टली हिट झालं असतं तर कदाचित इथे फलंदाजाला चंबूत परतावं लागलं असतं, परंतु असफल असा शतरक्षक बबलू. नक्कीच एक धाव काढली जाते या पहिल्या चेंडूवरती. नक्कीच टार्गेट बघायला गेले तर 52 धावांचा आहे आकाश कसारा संघापुढे. नक्कीच एक रणनीती मात्र आखली जाते आकाश कसारा संघाकडनं. रन येवो या न येवो आपण मैदानामध्ये असणं महत्वाचं आहे. ओ सुरेख चेंडू होता पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते, कोणतीही इथे धाव येत नाही. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. संजयाने केवळ 7 धावा दिल्या होत्या. आता मात्र प्रगतीपथावरती हे दुसरं षटक अजय यांचं. 2 चेंडू हाताळले गेले, केवळ 1 धाव खर्ची केली. एक मोठा संघर्ष बघायला भेटतोय. मी म्हटलंच होतं एक गोलंदाजीचा भरणा सुद्धा आहे या धामणी संघापुढे. दरम्यान पुढील चेंडू ओ आता मात्र उंच मारण्याच्या नादात मात्र पुन्हा एकदा बीट होत आहे फलंदाज. थोडस टप्पा पडल्यानंतर मात्र थोडस आउटस्पिन होताना दिसत आहे चेंडू. हीच रणनीती असेल या गोलंदाजाची, हेच पोटेन्शियल असेल त्या गोलंदाजाचं, हेच सामर्थ्य असेल त्या गोलंदाजाचं, म्हणून ओळखला जातो हा गोलंदाज धामणी संघाकडनं. का मला हे दुसरं षटक हाताळण्यासाठी दिले जात आहे. दरम्यान पुढील चेंडू ओ सुरेख फटका आहे. नक्कीच पुन्हा एकदा सुरेख शतरक्षण बघायला भेटते. दरम्यान राकेशाच्या रूपानं एक कोणताही मोठा फटका मारू देत नाही हे गोलंदाज. पूर्णपणे जखडून ठेवलं गेलं या फलंदाजांना. आतापर्यंत बघायला गेलं तर एकही चौकार षटकार लगावला गेला नाही. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल या धामणी संघाकडनं अजय यांचं. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले, 2 धावा खर्च केल्या. दरम्यान षटकातील पुढील चेंडू मंगेश साडी. ओ आता मात्र संधी आहे. नक्कीच शतरक्षक मात्र त्याच्या खाली, चेंडू मात्र हवेत आहे, शतरक्षक त्याच्या खाली आणि ते सुरेख झेल टिपला जाते. दरम्यान अवयच्या रूपाने नक्कीच इथे सफलता मिळतात या गोलंदाजाला. मी म्हटलंच होतं आतापर्यंत मोठा संघर्ष करत आला आहे या गोलंदाज. 5व्या चेंडूवरती सफलता मिळाली. नक्कीच शतरक्षकाचं कौतुक करेन. सुरेख झेल टिपला गेला, जो झेल मात्र गगनात होता. एक उंची घेतली होती चेंडूनं आणि सफलता मिळाली त्या गोलंदाजाला. दरम्यान पुढील चेंडू ओ आता मात्र लेंथ भरकटताना हा गोलंदाज लेगस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. पंचांचा इशारा येतो येस इट इज वाईट. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. या एका अतिरिक्त धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 10 धावा. नक्कीच क्रिकेटमध्ये इथे प्रेशरचा गेम असतो. निम्म मॅच हा प्रेशरमुळे हरली जाते. दरम्यान पुढील चेंडू ओ आता मात्र सुरेख फटका आहे, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे जातोय. नक्कीच सुरेख फटका होता आणि 1 धाव मिळाली त्या फलंदाजाला. एकनाथ याला. दरम्यान आणि इथे दुसरं षटक सुद्धा संपताय. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 11 धावा. नक्कीच सुरेख षटक हाताळलं जात आहे. दरम्यान अजय यांच्याकडनं केवळ 4 धावा खर्च केल्या. स्लॉकचं षटक सुद्धा असताना खरंच ही रणनीती असेल या धामणी संघाची, सुरेख रणनीती म्हणून ओळखली जाईल. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाला बोलावलं गेलं. नक्कीच बघितलं गेलं संघाच्या कर्णधाराने समाधानाने की पुन्हा एकदा गोलंदाजीला आपण बोलू. संजयला, ज्यानं पहिले स्लॉकचं षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या, तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहे. नक्कीच धावांचा डोंगर उभा केला आहे धामणी संघाने. बघायला गेलं तर 51 धावा आणि 52 धावांचा टार्गेट आहे त्या एकता ए संघ आकाश कसारा संघापुढे. आणि प्रगतीपथावरती हे तिसरं षटक आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघायला गेली तर 11 धावा आहेत. 5.50च्या सरासरीने धावा काढल्या जात आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू एकनाथ साडी
ओ सुरेख चेंडू आहे, नक्कीच चेंडू मात्र जाते काऊ कॉर्नर कडे. सुरेख शतरक्षण होत आहे दरम्यान अजय याच्याकडनं, आणि हेच कारण असेल सुरेख शतरक्षण होतं, हेच कारण असेल मात्र त्या कॉन्फिडन्स वाढता आहे त्या गोलंदाजाचं. नक्कीच पहिले षटक बघायला गेलं तरी सुद्धा सुरेख शतरक्षण बघायला भेटलं होतं त्या धामणी संघाकडनं. कोणतीही गलती करत नाही दरम्यान धामणी संघ. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, आणि नक्कीच हेच कारण असेल ह्या 3 सामने जे जिंकले त्यांनी, त्याचं हेच कारण असेल. एक सुंदर शतरक्षण करतायत आणि गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवत आहेत शतरक्षक. आणि आमचे स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत 17 चेंडू आणि 40 धावांची गरज. ओ नक्कीच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. पंचांचा इशारा ते यस इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. एका अतिरिक्त धावानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 41 धावा, सॉरी 13 धावा. नक्कीच माणूस आहे, मिसअंडरस्टँडिंग होत आहे. दरम्यान पुढील चेंडू, हो आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, आणि इथे मात्र थोडस वेगळं घडत आहे मैदानामध्ये. एकनाथ बॅक टू द पॅव्हेलियन. मी म्हटलंच होतं या क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा फलंदाज रन आउट होतो तेव्हा मात्र पूर्णपणे हताश निराश होत असतो. मी जवळजवळ आतापर्यंत 4 वेळा म्हटलं असेल. नक्कीच एका टायमाला झेलबाद झाला तरी चालेल, त्रिफळा चीत झाला तरी चालेल, परंतु रन आउट जेव्हा होतो तेव्हा मात्र पूर्णपणे फलंदाज मात्र हताश निराश होतो, आणि हेच मैदानामध्ये बघायला भेटलं. दरम्यान एकनाथाच्या रूपानं विकेट्स फेकली जाते. दरम्यान पुढील चेंडू, ओ आता मात्र सुरेख फटका आहे. चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर कडे जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहे तिथे फलंदाज, आणि इथे दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. नक्कीच गुड रनिंग बिटवीन विकेट म्हणावे लागेल. दरम्यान लखन आणि संदीप याच्या रूपानं नक्कीच सुरेख षटक हाताळला जाता. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले, 4 धावा खर्ची केल्या. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, ओ शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच चेंडू मात्र येतो लॉंग ऑफला, आणि पंचांचा इशारा येते नो चेंडू. ओ नक्कीच सोने पे सुहागा होईल. नक्कीच एक धाव धावून पडून पूर्ण केली जाते, आणि एक नोची नो +1 एकूण 2 धावा मिळत आहे त्या आकाश कसारा संघाला. दरम्यान 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 17 धावा, आणि हा पुढील चेंडू फ्री हिट चेंडू असेल, आणि हे फलंदाजाला सुद्धा माहित असेल, यात काय वाद नाही. नक्कीच 3 चेंडू सुरेख होते, परंतु गोलंदाज चौथ्या चेंडूवरती ओव्हरस्टेप होत आहे, आणि तटस्थ आमचे पंच. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, ओ नक्कीच फ्री हिट चेंडू आहे. पुरेपूर फायदा घेतात, परंतु चेंडू मात्र हवेत आहे. शतरक्षक धावताय, सुरेख झेल टिपला जातोय. दरम्यान फ्री हिट चेंडू आहे हे क्षेत्ररक्षकाला सुद्धा माहिती नव्हतं, आणि परिणाम स्वरूपी इथे धावून पळून मात्र फलंदाजांनी इथे 2 धावा पूर्ण केल्या. नक्कीच झेल सुरेख टिपला होता, परंतु तन आणि मन आणि थोडंसं त्याचं विचलित होतं त्या क्षेत्ररक्षकाचं, त्यांना सुद्धा माहिती नव्हतं हा फ्री हिट चेंडू होता. नक्कीच जोशामध्ये मात्र त्याने चेंडू फेकला गेला नाही, नक्कीच, नाहीतर इथे वेगळं काहीसं घडलं असतं. दोन धावा मिळाल्या त्या आकाश संघाला. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या सरसावते 19 धावा. दरम्यान पुढील चेंडू, ओ पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आहे. शतरक्षक धावताय, नक्कीच संधी निर्माण केली आहे. पूर्णपणे झेल घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु असफल राहिले शतरक्षक, आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज, आणि इथे तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. नक्कीच गुड रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल. दरम्यान संदीप आणि लखन रूपानं गेल्या चेंडूवरती सुद्धा सुरेख धावून पडून 2 धावा केल्या होत्या, परंतु ह्या चेंडूवरती मात्र 3 धावा पूर्ण केल्या.
नक्कीच त्यांना सुद्धा माहिती आहे जरी षटकार चौकांना आले तरी 2 आणि 3 धावा मात्र आल्याच पाहिजेत आणि हेच मात्र मैदानामध्ये करताना हा आकाश संघ नक्कीच जर विजय मिळवायचा असेल तर मोठा संघर्ष करावा लागेल हे सुद्धा त्यांना माहिती आहे दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या झाली ती 22 धावा. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू लखन साडी. ओ पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक धावतायत. अजय चेंडू खाली आणि इथे मात्र कोणतीही गलती करत नाही अजय. सुरेख झेल टिपला जातो. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे ड्रिंक्स ब्रेक संपता आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 22 धावा. नक्कीच संघर्ष करत राहिला होता तो गोलंदाज संजय आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र सफलता मिळाली आणि लखन बॅक टू द पॅव्हेलियन. दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत मुकेश ज्याने सुरेख फलंदाजी केली होती तोच मात्र आता गोलंदाजी मार्कवर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नर कडे. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेकी मात्र थोडस गचाळ म्हणावी लागेल खराब म्हणावी लागेल आणि 1+1 रन येत आहे. एक बोनस रूपामध्ये धाव दिली जात आहे दरम्यान अजयाच्या रूपानं. नक्कीच ते एक धाव होती परंतु थोडस मिसअंडरस्टँडिंग करतायत क्षेत्ररक्षक आणि बोनस रूपामध्ये एक धाव देत आहे कसारा आकाश कसारा संघाला. दरम्यान 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 24 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात त्या कसारा संघाला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ आता मात्र उंच मारण्याच्या नादात बीट होत आहे फलंदाज. स्लोअरवर डिलिव्हरीने टाकला होता चेंडू. नक्कीच हेच सामर्थ्य असेल या गोलंदाजाचं. हेच पोटेन्शियल असेल या गोलंदाजाचं. नक्कीच ही शक्ती असेल या गोलंदाजाची. का मला बोलावलं जात आहे या षटक हाताळण्यासाठी हे मात्र आज सिद्ध करत असताना हा मुकेश सुंदर फलंदाजी केली होती. दरम्यान पुढील चेंडू. ओ सुरेख फटका आहे. लेग साईडच्या दिशेने भिटकावला गेला. डीप पॅकेट स्क्वेअर लेगला. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण आहे. सुरेख फेके आहे आणि एका धाव समाधान मानावं लागतंय त्या आकाश संघाला. दरम्यान एका धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 25 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. जवळजवळ प्रत्येक चेंडूवरती 3-3 धावा काढल्यास तर आकाश संघ हा विन होऊ शकतो. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरीने टाकला होता चेंडू. नक्की चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख झेल टिपला जात आहे. दरम्यान आकाशाच्या रूपात
राकेशच्या रूपानं धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. ओ पुण्याचा एकदा सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू मात्र जातोय वन बाउन्स सीमा पार चौकार. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच इथे प्रहार बघायला भेटला. दरम्यान संदीप याच्या रूपानं बघूया षटकातील पुढील चेंडू. ओ पुण्याचा एकदा चेंडू मात्र हवेत आहे. आता मात्र शतरक्षक त्याच्या खाली आणि इथे सुंदर झेल टिपला जातोय. दरम्यान गणेशाच्या रूपानं पुण्याच्या एकदा डीजे मास्टरला मात्र संधी मिळत आहे. डीजे सूरज. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच इथे सूर्याला धून ऐकायला मिळाली प्रेक्षकांना. दरम्यान डीजे रोहित यांच्याकडनं नक्कीच इथे बारक्या नाही परंतु फलंदाजीसाठी श्याम आहे. नक्कीच सामना जिंकून दाखवावा लागेल त्या श्याम यांना, श्याम आणि रुपेश यांना. नक्कीच सुरेख षटक हाताळलं गेलं मुकेश याच्याकडनं. केवळ 7 धावा खर्च केल्या. आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. नक्कीच मोठं टार्गेट आहे. थोडस मापक आहे, कठीण आहे परंतु अशक्य नाही. नथिंग इम्पॉसिबल इज द वर्ड. या जगामध्ये असं अशक्य काहीच नाही आहे. नथिंग इम्पॉसिबल इज द वर्ड. या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. ओ पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच सुरेख चेंडू म्हणावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. चेंडू सीधा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. नक्कीच इथं बघायला गेलं तर 6 चेंडू मध्ये 23 धावा लागत होत्या परंतु आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवर किरण. ओ आता मात्र शॉर्टपिच चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आहे. स्वतः गोलंदाज इथे झेल टिपली जाते. पुन्हा एकदा संधी निर्माण केली. DJ धन्यवाद डीजे. नक्कीच आता मात्र 4 चेंडू आणि 23 धावांची गरज त्या कसारा संघाला, आकाश कसारा संघाला. नक्कीच आता मात्र 4 चेंडू मध्ये जर 4 षटकार लगावले तर इथे या मैदानामध्ये इतिहासच घडेल. दरम्यान स्ट्राईक एंड वरती आहे श्याम. नक्कीच इतिहास घडवण्याचा चान्सेस आहे. दरम्यान पुढील चेंडू. ओ उंच मारण्याच्या नादात मात्र फलंदाज इथे भेटत आहे. नक्कीच गोलंदाजीचं मात्र कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले, एक सफलता मिळाली, एकही धाव दिली नाही. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. 23 धावा असताना 6 चेंडू मध्ये 23 धावा असताना 3 चेंडू निर्धाव टाकले जात आहे, एक सफलता मिळते. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओ आता मात्र फुलटॉस चेंडू होता. नक्कीच इथे संधी आहे धावबाद करण्याची परंतु सेफ झोन मध्ये पोहोचले ते फलंदाज आणि एक धाव मिळाली त्या आकाश कसारा संघाला. नक्कीच पूर्णपणे मात्र आता सामना झुंकतो आहे त्या धामणी संघापुढे.
नक्कीच कौतुक करावं लागेल त्या संघाचं. हा जर सामना जिंकला तर हा चौथा सामना जिंकेल तो संघ. नक्कीच इथे मात्र जोशामध्ये क्षेत्ररक्षक मात्र थोडस गलती करताय बबलू. त्यांना माहिती आहे आता आपण विजयाच्या छायाकडे वळता आहोत. इथे काही झालं तरी आपणच जिंकू या इच्छेने मात्र आता क्षेत्ररक्षण करतायत आणि गलती करून उठतायत. कारण की म्हटलं जातं गर्वाचं घर नेहमी खाली असतं. ओ सुरेख फटका आहे. नक्कीच चेंडू मात्र हवेत होता आणि डिक्लेअर झोनकडे गेला. नक्कीच आता तिथे झालेला सामना धामणी वर्सेस आकाश कसारा या सामन्या दरम्यान जिंकला तो धामणी संघ. नक्कीच मी त्या संघाचं कौतुक करेन. नक्कीच इथे सुपर 8 मध्ये प्रवेश केला त्या संघानं. दीक्षा बिल्डिंग मटेरियल सप्लायर करने